श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. आजची सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि सेवेपासून झालेली आहे. 31 तारखेला स्वामी प्रकट दिन आहे, तर मी इकडं पारायण लावलेलं आहे. पोथी वाचते आहे. 7 अध्याय करून असं 3 दिवस वाचणार आहे. तर आज मी सुरुवात केलेली आहे पोथीला. पाहू शकता तुम्ही. देवाची आरती वगैरे झालेली आहे. प्रकट दिनाचा कार्यक्रम असतो आपल्या घरी. तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर मी व्हिडिओ अपलोड केला होता. लाईव्हलाही गेले होते स्वामी प्रकट दिना दिवशी. रुद्राभिषेक असतो, महाप्रसादही असतो घरी. त्याची पूर्ववत तयारी चालूच आहे घरामध्ये. सामान आणणे, घर स्वच्छ करणे तुम्हाला तर दाखवलेलंच आहे. घरामध्ये स्वच्छता वगैरे चालूच होती. पाडवाही आहे, गुढीपाडवा पण आहे. तर इकडं गुळाचा नैवेद्य दाखवते मी. जे कोणी स्वामी सेवा करते त्यांना माहिती असेल की स्वामी प्रकट दिन आहे आणि पारायण केले जातात. तर मीही तसंच पारायण केलेलं आहे. तर इथं गुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि पाणी झाकून ठेवलेलं आहे. प्रत्येक वर्किंग वुमनला पॉसिबल नसतं की घरातलं सगळं स्वच्छता वगैरे करणं. तर असंच काही ओकेजन, सणसूद असेल वगैरे त्या टायमिंगमध्ये करावंच लागतं. आणि इटा होतात तुम्हाला तर अगोदरती माहिती आहे. कपडे धुणं वगैरे सकाळी धुण्यावर तरी झालंच होतं, पण भांडे वगैरे आवरले नव्हते. पण आज भांड्याचं सेक्शन, किचनचं सेक्शन, किचनची स्टाईल वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे. भाजीपाल्याचा सगळा कचरा निवडून वगैरे ठेवला होता, त्यामुळे कचरा आहे खाली. तर प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी वेळेवरती करणं पॉसिबलच नसतं. आणि काम करून बाहेरचं काम करून येऊन घरातले हे सगळं करणंही अशक्य असतं. तर डेलीमध्ये तर स्वयंपाकामध्ये मी 2 टायमाच्या चपात्या पोळ्या जे काही असतं ते सकाळचं एकदाच करून घेते, कारण की संध्याकाळी आल्यावरती मलाही फार कंटाळा आलेला असतो. तर मग तसंच आजही मी मसाले भात लावलेला होता. त्याचबरोबर ती कोशिंबीर करायचं चाललेलं आणि वांग्याचं भरीत असं थोडंसं स्वयंपाक करायचा होता. स्वयंपाक करून घेते अगोदरती आणि मग बाकीचे जे साफसफाई आहे ते करून घेते. रात्रीची वेळ असते, फार कोणी जेवत नाही, फक्त आम्ही दोघंच असतो. तर त्याच्यामुळं मग कोशिंबीर चपात्या असतात शिल्लक. त्याचे पप्पा जेवण करूनच येतात. मग म्हटलं कोशिंबीर फार दिवसाची राहिलेली करायची, तर कोशिंबीर करून घेऊयात. कोशिंबीर एकदम साध्या पद्धतीने करणार आहे. काकडी किसून घेते आहे. बारीक कांदा, बारीक टॅमॅटो असे कापून घ्यायचं आहे. काकडी कापून घातली तरी चालतं, पण मी इकडं खिसून घालते आहे. आणि बेसिक आपलं वांग्याचं भरीत आहे ते कांदा टॅमॅटो घालून परतून घेणार आहे. यायला एकतर शॉपमधून उशीर होतो आणि त्यानंतर अर्ध्या तासात स्वयंपाक करून जेवायला देणं ह्याच्यात खूप अवघड काम आहे. कारण की आपण यायच्या अगोदर पोराला भूक लागलेली असेल, मग त्याला काहीतरी नवीन दुसरं काहीतरी खायला केलं पाहिजे. त्यासाठी मग इकडं बाकीचं सगळं साईडला ठेवून तोंड हातपाय धुवायचं आणि किचनमध्ये शिरायचं हेच चाललेलं असतं. तर इकडं मी कोशिंबीर करण्यासाठी काकडी खिसून घेतली आहे, पण त्याला पाणी खूप होतं. फ्रीजमध्ये होती, तर मी त्यातलं पाणी पूर्ण सोकून काढून घेते दाबून, कारण की ती कोरडी होण्यासाठी. कारण दही, मीठ वगैरे अजून ॲड केलं की त्यात पाणी सुटतं. तर टॅमॅटो, कांदा, कोथिंबीर असं बेसिकच. मी तडका वगैरे काही देणार नाही आहे फक्त. आणि हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्हीही टाकणार नाही आहे याच्यामध्ये. हिरवी मिरची जर दाताखाली आली की त्याची चिडचिड होते, तिखट लागतं त्याला फार. त्यामुळे काहीच नाही. मिठाची एकदम गोड आंबट तिखट अशी गोड आंबट मिठाची अशी करणार आहे. 2-3 चमचे दही बास होईन ह्याच्यासाठी. मलाही दही घट्ट आहे, तर एवढे टाकून घेते. सगळं एकत्रित करून झाल्यानंतर मीठ टाकायचे. ज्यावेळेसच तुम्हाला खायचं असेल ना, त्या टायमिंगमध्येच दही आणि मीठ ॲड करा, कारण की आणखी पाणी सुटतं याला. लपलपीत पातळ होतं, तर ते व्हायला नको. म्हणून तुम्ही ज्यावेळेस खायला घेणार आहे त्यावेळेसच मीठ आणि दही ॲड करून घ्या. आज तर घरची पण साफसफाई होती, शॉपची पण साफसफाई. ती शॉपची साफसफाई झाली, आता घरातली साफसफाई राहिली होती. तर इकडं मीठ, साखर वगैरे घालून घेते आहे, कारण की लगेचच जेवायला बसणार होते.
संध्याकाळचं कोण कोण असं शॉर्टकट मारतं नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तर फार वेळा शॉर्टकट असतो आमचा. बेसिकली गुरुवारच्या वेळेसच आमच्या इथं पूर्ण संध्याकाळी स्वयंपाक असतो, नाहीतर इतर वेळी फक्त भाजी किंवा राईस किंवा काहीतरी मसाले भात वगैरे एवढंच करायचं असतं. नाहीतर गुरुवारच्या अगोदर गुरुवार सोडून असं काहीच नसतं. तर आजच्या जेवणामध्ये चपाती, कोशिंबीर, गवारीची शेंग, वांग्याचं भरीत आणि मसाले भात या सर्व जेवायला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.